मुंबई के दहिसरपुर वेस्टर्न एक्सप्रेस के पास गोकुल नंद होटल के सामने शिवसेना आमदार प्रकाश उर्वे के मार्गदर्शन में संजय राउत को जूता मारो आंदोलन किया गया। इस आंदोलन में भारी संख्या में शिवसेना के कार्यकर्ताओं उपस्थित थे। आंदोलन के दौरान शिवसेना के कार्यकर्ताओं और रणरागिनी ने महिलाओं और संजय राउत के बैनर पर जूते मारते नजर आए। आंदोलन में संजय राउत चोर है, संजय राउत भड़वा है जैसे नारे लग रहे थे। काय सांगाल, आज मोठ्या संख्येने संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेकडून आंदोलन होत? श्रीकांत शिंदे साहेब हे महाराष्ट्रातली प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, सुसंस्कृत आहेत आणि अतिशय स्वच्छ, चारित्र्यवान आणि मनमिळावू सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन चालणारे हे नेतृत्व आहे। आणि याच्या विपरीत संजय राऊत जे आहेत हे अतिशय बेताल वक्तव्य करणारे, त्यांची मानसिक संतुलन अतिशय हल्लेला आहे या गेल्या 6 महिन्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र आज पाहत आहे। मला असं वाटतंय की लबाड लांडगा सोंग करताय आणि सिक्युरिटी मागायचं ढोंग करताय। आणि मी श्रीकांत शिंदे साहेबांना एकच निवेदन करू इच्छितो आज प्रसार माध्यमातून की साहेब, ठाण्याला खूप मोठं वेड्याचं हॉस्पिटल आहे, तिथे या माणसाला भरती करून घ्या आणि त्याच्यावर तात्काळ इलाज करण्यात यावा, जेणेकरून त्यांची मानसिक जी परिस्थिती आहे ती सुधारावी आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे। आणि याचा जो काही खर्च असेल तो आम्ही युवा सैनिक आणि विभाग क्रमांक 1 आम्ही स्वतः आमच्या खिशातून खर्च करून त्यांना बरं करू। संजय राऊत हे खासदार कसे झाले ते त्यांनी पहिल्यांदा तर लक्षात ठेवावं। संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण मुंबईत त्यांच्या विरोधात अशा पद्धतीने शिवसेना आंदोलन करत आहे। त्यांच्या विरोधात प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार, कारण ते ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्यावर आरोप करतायत। एका खासदारावर तुम्ही मारायची सुपारी दिल्याचा आरोप करताय। मला वाटतं संजय राऊतजी तुम्ही जरा तोंड सांभाळा। तुमच्या पायाखालची जमीन गेलेली आहे आम्हाला कल्पना आहे, परंतु आहे ती शिल्लक सेना पण शिल्लक ठेवायचा नाही हा जो तुम्ही विडा उचललेला आहे हे सर्वांना आता कळून चुकलेलं आहे। मी संजय राऊत यांना महिला सेनेच्या व्यक्तीने एकच गोष्ट सांगते, आज फक्त तुमच्या फोटोला आम्ही चप्पल मारलेली आहे। जर तुम्ही अशाच पद्धतीने भाषण करत राहाल, अशाच पद्धतीने खोटे आरोप करत राहिलात तर ही महिला सेना तुम्हाला सोडणार नाही। तुमच्या घरात घुसायला आम्हाला वेळ लागणार नाही, कारण आम्ही बाळासाहेब शिवसेनेच्या रणरागिणी आहोत हे लक्षात ठेवा। अगदी एक लक्षात घ्या, त्या दिवशी प्रसार माध्यमांसमोर माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जे धनुष्यबाण दाखवलं आणि एक भावनिक आवाहन केलं की ह्याच्यावर कुंकू आहे आणि हे आमच्या देवघरात असतं। उद्धवजी, कदाचित तुम्हाला माहित नसेल, तेव्हा असलेल्या लोकांना विचारा, ते धनुष्यबाण तुम्हाला एकनाथजी शिंदे यांनी दिलंय आणि तो मला वाटतं माननीय बाळासाहेब ठाकरे यांचाच इच्छा असेल की तो धनुष्यबाण खऱ्या शिवसैनिकाकडे जावा आणि म्हणूनच तो एकनाथजी शिंदे यांना धनुष्यबाण परत मिळालेला आहे। तेव्हा तो धनुष्यबाण कोणी दिला होता याची माहिती घ्या आणि खरंच प्रसार माध्यमांसमोर येऊन सांगा तो धनुष्यबाण कोणी दिला होता।